नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये। दिवाळी 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 आणि आली एकदाची दिवाळी। तसं दिवाळी 21 तारखेला आहे आणि आज 17 तारीख आहे आणि आज आहे रमा एकादशी। तर दिवाळीच्या सर्वप्रथम तुम्हा सर्व यूट्यूब परिवाराला माझ्या परिवाराकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी। आणि हो, उद्या आहे धनत्रयोदशी, तसेच आज एकादशी आणि वसुबारस आहे। तर वसुबारसच्या दिवशी गाई वासरांची पूजा करतात, त्यांना गोडधर खायला देतात, त्यांचे पहिले पाय धुतात, नंतर त्यांच्या कपाळी हळदी कुंकू लावून औक्षण करतात, फुल वाहतात, त्यांना गोडधड म्हणजे गुळपोळी आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घालतात। आमच्याकडे तरी ही प्रथा आहे आणि अशा प्रकारे वसुबारस करतात। आणि एकादशीच्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो। आज संध्याकाळी सर्वीकडे दिवे वगैरे लावल्या जातील, लाइटिंग केली जाईल आणि आजपासून दिवाळी अतिशय आनंदात धुमधडाक्यात सुरू होईल। तसेच उद्या आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीला खूप खूप महत्त्व ह्या दिवाळीच्या सणात मानलं जातं। धनत्रयोदशी आपण का साजरी करतो तर धनत्रयोदशी ही धन्वंतरी देवतेची पूजा करण्यासाठी मानली जाते। धन्वंतरी देवतेचा जन्म जेव्हावेळेस अमृत समुद्र मंथन झालं त्यावेळेस धन्वंतरी देवतेचा जन्म झाला आणि आपली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य असतं। आपल्याकडे कितीही संपत्ती कितीही प्रॉपर्टी असेल आणि आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर त्या संपत्तीला त्या प्रॉपर्टीला काही अर्थ राहत नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपलं आरोग्य आहे। तर आपल्या आरोग्याची देवता म्हणून ह्या धन्वंतरी देवतेला विशेष पूजनीय ही देवता मानली जाते। तर आज संध्याकाळी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। धन्वंतरी देवतेची पूजा करताना संध्याकाळी चौरंगावर देवघरामध्ये आपण जिथे पूजा म्हणणार आहे चौरंगावर प्रथम लाल वस्त्र अंथरावर त्याच्यावर छोटे छोटे 5 तांदळाचे गंज करून धन्वंतरी देवते आपल्याकडे असेल त्याच्या छोटीशी मूर्ती वगैरे तर ती मूर्ती महालक्ष्मी मातेची मूर्ती, कुबेर देवतेची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, सरस्वती देवीची मूर्ती अशा 5 मूर्ती ठेवायच्या। नसेल मूर्ती तर आपण सुपारी ठेवली तरी चालेल। हळदी कुंकू फूल अक्षता वाहून या देवांची पूजा करायची। धन्वंतरी देवतेला नमस्कार करून आपल्या घरातले सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास विनंती करायची। तसेच यमदीपदान या दिवशी करतात। प्रथम मी पूजा कसं करतात ते तुम्हाला सांगते आणि ही पूजा केल्यानंतर त्याच पूजेच्या चौरंगावर आपल्या घरातील जेही सोनं नाणं पैसा वगैरे असतो तो तिथे ठेवायचा। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण आपण ते करतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी पण ही गोष्ट आवर्जून करायची असते। आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे करायची, गणपती बाप्पांची आरती करायची, देवी लक्ष्मीची आरती करायची आणि त्यानंतर दीपदान करायचं असतं। दीपदान कसं करायचं तर कणकेचा दिवा बनवायचा आणि तो घरातील मुख्य दरवाजाजवळ दक्षिण दिशेला वात करून तो ठेवायचा आहे। एकच वात करायची, सिंगल वात। त्याच्यामध्ये जमलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये शक्यतो मोहरीचं तेल टाका, नसेल मोहरीचं तर आपल्या घरात जे तेल आहे ते गोड तेल टाकून तुम्ही तो दिवा प्रज्वलित करू शकता। त्या दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून नमस्कार करायचा। दिव्याला नमस्कार करून यमदेवाला विनंती करायची का आमच्या घरामध्ये कोणाचा अकाली मृत्यू होऊन देऊ नका, आमच्या घरातील सर्वांचं संरक्षण करा। याला यमदीपदान असे म्हणतात। तर हे यमदीपदान का करतात तर यमाचा मुलगा त्याचा ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी मृत्यू लिहिलेला असतो आणि त्याच्या पत्नीला माहीत असतं का आज आपल्या पतीचा मृत्यू होणार आहे आणि तो झोपला तर त्याचा मृत्यू होणार आहे हे पण तिला माहीत असतं। तर ती काय करते रात्रभर त्याला झोपू देत नाही। ती त्या दिवशी सर्वीकडे दिवे लावती, पणत्या लावती आणि लख्ख प्रकाश त्याच्या महालामध्ये ती करून ठेवती। आणि यम ज्या वेळेस त्याचा मृत्यूची वेळ जवळ येते यम सर्पाच्या रूपामध्ये त्याच्या महालात प्रवेश करणार असतो। तर त्याच्या मुख्य दरवाजाजवळच खूप सारे दिवे लावलेले असतात। त्या दिव्यांनी त्याच्या प्रकाशाने सर्पाचे डोळे दिपले जातात आणि सर्पाला मध्ये प्रवेश करता येत नाही। सर्प माघारी फिरतो आणि अशा प्रकारे यमाचा मुलगा त्याचा मृत्यू टळतो म्हणून हे यमदीपदान केलं जातं। आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी खूप सारे दिवे लावले जातात। तर या दिवशी 13 दिवे लावण्याची पद्धत आहे। तर 13 दिवे आवर्जून तुम्ही पण तुमच्या घरी नक्की लावा। तर ते 13 दिवे कुठे लावायचे तर पहिला दिवा आपण आपल्या घरातील देवघरामध्ये लावा देवाजवळ। दुसरा दिवा आपण दक्षिण दिशेला कणकेचा दिवा करून यमदीपदान तो दिवा लावा। नंतर तिसरा आणि चौथा दिवा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ 2 बाजूला 2 ठेवा। नंतर 5वा दिवा तुम्ही घरातील डस्टबिन जवळ लावा। 6वा दिवा तुम्ही घराच्या छतावर ठेवा।
7वा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा. 8वा दिवा तुमच्या घराजवळ आजूबाजूला कुठेही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये ठेवा. आणि उरलेले बाकीचे सर्व दिवे तुम्ही घराच्या आजूबाजूला खिडक्यांमध्ये, अंगणात तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही लावा. हे 13 दिवे लावण्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी हे 13 दिवे अवश्य लावा. पहिला दिवा आपण देवाजवळ लावतो, त्याने आपल्या घरातील सर्वांचं घरामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य यासाठी नांदावे. ही देवाला प्रार्थना करावी, आमच्या घरातील सर्वांचं रक्षण कर, यासाठी पहिला दिवा लावायचा असतो. तसेच दुसरा दिवा आपण दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो. आमच्या घरामध्ये कोणाचा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदेवाला विनंती करायची असते, यासाठी हा दिवा लावला जातो. घरातील 3रा आणि 4था दिवा मुख्य दरवाजाजवळ लावतात. ते दिवे काय लावतात की आमच्या घरामध्ये सतत आनंदी आनंद नांदू द्या, आमचं घर असं सौख्याने भरलं असू द्या, यासाठी लावला जातो. 5वा दिवा हा तुळशीजवळ लावला जातो. तो दिवा की हे तुळशी माते आमच्या घरामध्ये सदैव आरोग्य नांदू दे, कारण तुळस ही आरोग्यासाठी मानली जाते. आरोग्याची देवता म्हणून तुळशीला मानलं जातं, तर तुळशीजवळ लावायचा असतो. 6वा दिवा हा डस्टबिनजवळ लावतात. तर आपल्या घरातली नकारात्मकता सर्व बाहेर जावी, डस्टबिनमध्ये आपण कचरा टाकतो, ती नकारात्मकता असते, ही नकारात्मकता सर्व बाहेर जावी यासाठी हा 6वा दिवा लावला जातो. आणि बाकीचे उरलेले दिवे हे पिंपळाच्या झाडावर, एक मंदिराजवळ आणि 2 खिडक्या, अंगण वगैरे ह्या ठिकाणी लावले जातात. ते पण आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य नांदावे, कुठल्याही अडीअडचणी येऊ नये यासाठी हे दिवे लावले जातात. तर धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच उद्या हे तुम्ही नक्की करा. तसेच लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपण झाडूची पूजा करतो, शिरई त्याची पूजा करतो. तर हा झाडू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ आणि धने अवश्य खरेदी करा. हे केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. तर या गोष्टी तुम्ही अवश्य धनत्रयोदशीच्या दिवशी करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना हॅपी दिवाळी.